शास्त्राने आम्हाला सांगितलं की देह जर नाशिवंत आणि अपवित्र जन्माला येऊ नये असं जर वाटत असेल तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये 5 शुद्ध असणं महत्वाचं आहे। पहिली शुद्धी आहे मातृशुद्धी, दुसरी शुद्धी आहे पितृशुद्धी, वंशशुद्धी, अन्नशुद्धी आणि आत्मशुद्धी। जन्माला सगळेच येतात, तुकोबारायांनी काही आकाशातून नाही पडले, तुकोबारायांनी सुद्धा कणकाई मातेची कुश पवित्र केलेली आहे, ज्ञानोबारायांनी रुक्मिणी मातोश्रींची कुश पवित्र केलेली आहे। मग तुम्ही म्हणाल की का हो दीदी, ज्ञानोबारायांनी जर रुक्मिणी आईसाहेबांच्या गर्भातून जन्म घेतला, तुकोबारायांनी जर कणकाई मातोश्रींच्या गर्भातून जन्म घेतला, तर ते संत झाले आणि आम्ही का दुर्गंधी झालो, आम्ही का अपवित्र झालो? त्याचं उत्तर हे आहे की ज्या वेळेला रुक्मिणी मातोश्रींच्या कालखंडाचा जो अवधी होता तो अवधी तपश्चर्येमध्ये गेला, म्हणून रुक्मिणी मातोश्रींच्या कुशीमध्ये महाविष्णू स्वरूप संत ज्ञानोबाराय जन्माला आले। विठ्ठल विठ्ठल। छोटस तत्व मला बोलावंसं वाटतं, ज्या वेळेला घरामध्ये ही छोटी छोटी मुलं बिघडतात त्यावेळेला आम्ही जबाबदार कोण ठरवतो? घरामध्ये जेव्हा नातेवाईक येतात आपापसामध्ये चर्चा होते, अरे मोठी बहीण म्हणते अगं तुझा मुलगा फारच विचित्र आहे ग, इतका कसा वायाला गेला तो? त्यावेळेला ती म्हणते की अगं तो माझा दोष नाहीये, तो त्यांचा दोष आहे। जबाबदारी कोणावरती ढकलली? बापावरती। ज्या वेळेला दोघांचं संभाषण होतं, बहिणीचा नवरा दुसऱ्या बहिणीच्या नवऱ्याला विचारतो तुमचा मुलगा फारच खडूस आहे, कस काय एवढा वायाला गेला? त्यावेळेला बाप वायाला जाण्याची जबाबदारी कोणावरती ढकलतो? म्हाताऱ्या आई बापांवरती। एक छोटासा प्रश्न आहे, घरामध्ये जेव्हा आपली मुलं किंवा मुली वायाला जातात त्यामध्ये 100% दोष हा मुलांचा असतो का? नाही। विज्ञानाने सुद्धा आणि शास्त्राने सुद्धा त्याचा अनुमान काढलं की ज्या वेळेला घरातल्या परिस्थितीला पाहून आपली मुलं जेव्हा आपल्याच घरामध्ये लहानाची मोठी होत असतात त्यावेळेला घरातल्या जन्म देणाऱ्या आईला सुद्धा, लक्ष देऊन ऐका हे सत्य वचन आहे, जन्म देणाऱ्या आईला सुद्धा, जन्म देणाऱ्या बापाला सुद्धा आणि ज्यांच्या कुळामध्ये जन्माला आले त्या आजी आजोबांना सुद्धा लेकरं महत्वाची नसतात, त्यांचा इगो फार महत्वाचा असतो। त्यांचा इगो, त्यांचा अहंकार त्यांना इतका महत्वाचा असतो, इतका इम्पॉर्टंट असतो की त्यांना असं वाटतं की माझं मन नाही दुखलं पाहिजे। आई सतत आपल्या बाळाला म्हणत राहते तुझ्या पप्पाला काही कळत नाही, दिवसभर नोकरीला जातो, संध्याकाळी येतो, खातो आणि झोपतो। पप्पाकडे जेव्हा लहान मुलगा जातो त्यावेळेला पप्पा म्हणतात तुझ्या आईला काय कळतं, तुझ्या मम्मीला काय कळतं? काही नाही कळत त्याला। लहानपणापासून जेव्हा आपण आपल्या मुलावरती या प्रकारचे संस्कार देतो त्यावेळेला मुलगा वायाला जात असताना सगळ्यात महत्वाचं आमच्या बुद्धीमध्ये हे नसतं की आपण आपले विचार हे आपल्या मुलांवरती किती इम्पॉर्टंट आहेत, किती महत्वाचे आहेत। आम्हाला त्यावेळेला आमचा अहंकार महत्वाचा असतो, मी नवरा आहे, मी बायको आहे, घरातले म्हातारा म्हातारी। आता ज्या मुलावरती प्रेम करायला पाहिजे तो मुलगा मोठा झालेला असतो, पैसा कमवण्यामध्ये व्यस्त झालेला असतो, त्यामुळे आता ते स्वतःच्या मुलावरती प्रेम करत नाही, ते नातवंडावरती प्रेम करतात। परंतु ज्या वेळेला आजी आजोबा नातवंडावरती प्रेम करतात, 99% प्रत्येकाच्या घरातली ही समस्या आहे। घरातली प्रत्येक सून म्हणते की माझा मुलगा वायाला गेला त्याच्या आजीमुळे, माझा मुलगा वायाला गेला त्याच्या आजोबांमुळे। ही प्रक्रिया का घडतीये? या प्रक्रियेचं मूळ फक्त एकच आहे की ज्या वेळेला आपण आपल्या लेकरांना जन्माला घालत असतो ते जन्माला आल्यानंतरची प्रक्रिया वेगळी आहे, परंतु जेव्हा ते आपल्या गर्भामध्ये असतात तेव्हापासून त्यांच्या संस्काराची आणि त्यांच्या पावित्र्यपणाची प्रक्रिया आरंभ होते। विठ्ठल विठ्ठल। मुंबईमध्ये एकदा कीर्तनाची सेवा होती, आम्ही भोजनासाठी बसलो,
आदरणीय देशमुख साहेबांच्या घरी आम्ही आत्ता भोजनाला गेलो. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. दी जजमेंट सीट ऑफ दी श्री ज्ञानेश्वर महाराज. मी वारकरी संप्रदायाची अत्यंत निष्ठावंत आणि पक्की वारकरी आहे आणि पक्की कीर्तनकार आहे. मी कधी कोणाची खोटी स्तुती करत नाही. मी माझ्या नियमांना सोडून कधी आत्तापर्यंत कीर्तन केलं नाही आणि महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे नामांकित ज्येष्ठ कीर्तनकारांमध्ये माझं नाव घेतलं जातं. म्हणून मी स्वाभिमानाने सांगेल की इथे मला कोणाची खोटी स्तुती नाही करायची. माझ्या आजच्या अभंगाचा विषय मला सांगायचा आहे. देशमुख साहेबांच्या घरी भोजनाला गेल्यानंतर त्यांच्या परिवारांबरोबर वहिनींबरोबर वगैरे बोलणं झालं. आनंद वाटला की कलयुगामध्ये जर कोणाला श्रीरामांचं राज्य कारभार श्रीरामांची अयोध्या नगरी पाहायची असेल तर ज्याच्या घरामध्ये सख्खे भाऊ आणि सख्या जावा एकत्र सुखाने आणि सौख्याने नांदतात अशांच्या घरामध्ये पाऊल टाकला की समजायचं की आम्ही श्रीरामांच्या अयोध्या नगरीमध्ये आलोय. म्हणून एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. पाहिलं आपली भारतीय संस्कृती आहे. घरामध्ये जर महिला पाहुणी आली तर त्या महिलेला आम्ही पुरुषांबरोबर ताट देत नाही. त्या महिलेला स्वयंपाकगृहामध्ये नेल्या जातं आणि मग औपचारिकता म्हणून त्या महिलेला कीर्तनकार असेल कोणी राजकीय क्षेत्रातली महिला असेल तिला घरामध्ये जाऊन भोजन दिल्या जातं. ही आमची परंपरा आहे. ही आमची भारतीय संस्कृती आहे. गेल्यानंतर मला अतिशय आनंद वाटला की एवढा मोठा बंगला आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी आहे, परंतु एकाही वहिनींच्या पायामध्ये चप्पल नव्हती. मुंबईमध्ये सेवा होती आणि असंच कीर्तनाच्या अगोदर भोजनाला जाण्याची वेळ आली. निघालो. गेल्यानंतर भोजनाला बसलो. परंतु जी माऊली भोजन वाढण्यासाठी होती त्या माऊलीच्या पायामध्ये चपला होत्या. मला किळसवाणं झालं. मी भोजन केलं नाही आणि ज्या माऊलीच्या पायामध्ये चपला होत्या ती माऊली 7 महिन्याची गरोदर होती. त्यावेळेला मी त्या माऊलीला विचारलं, म्हटलं तुम्ही फक्त इथेच पायामध्ये चपला घालता का? ती म्हणे नाही, मी सगळीकडे घालते देवघरामध्ये जाताना. म्हटलं कारण काय? म्हणे मला डॉक्टरांनी सांगितलं ज्या वेळेला या गोष्टी आम्ही समाजामध्ये पाहत असतो त्यावेळेला मनाला इतकं दुःख होतं, मनाला इतक्या वेदना होतात की अरे समाजामध्ये एका वेळची भाजी भाकरी खाण्यासाठी हजारो गरीब तडपतात. हजारो गोर गरीब रस्त्यावरती उन्हाताणामध्ये काम करतात. परंतु ज्यांना भाग्याने पंचपक्वान्नाचं ताट मिळतं ते आपल्या बंगल्यामध्ये राहून पायामध्ये चप्पल घालून जेवणाचं ताट वाढतात आणि खातात. हा अपमान पाहुण्याचा नसतो. हा अपमान असतो त्या अण्णाचा की ज्या अण्णाने आम्हाला जीवदान दिलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून भगवान परमात्मा गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात की अर्जुना ब्रह्मार्पणं ब्रह्महविः ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्म कर्म समाधिना यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि. त्यावेळेला त्या माऊलीने मला विचारलं, मी जेवण केलं नाही, मला विचारलं काऊताई तुम्हाला राग आला का? म्हटलं मला राग वगैरे येण्याचा काही संबंध नाहीये, हे घर काही माझं नाहीये, मला जेवण करायचं नाही, विषय संपला. मला म्हणे आम्ही फक्त पायात चपलाच घालत नाही, कालच आमच्या घरामध्ये मटण झालं. मी म्हटलं मग तुम्ही महाराज लोकांना कशाला सांगता जेवण करायला? तुमच्या घरामध्ये जर या सगळ्या गोष्टी होतात तर? ती म्हणाली काही नाही, गावामध्ये आमची प्रतिष्ठा आहे म्हणून काल मटणाचा झालंय सर्व, आज आम्ही जेवणाला बोलवलं. म्हटलं ठीक आहे, मला जेवण नाही करायचंय, मला पाणी नाही प्यायचंय. त्यावेळेला ती व्यक्ती, ती वहिनी मला हसून म्हणाली की काऊताई तुम्ही इतकं का ह्या गोष्टींना इतकं का हे करता? मटण खायचं नाही, मटण खातात त्यांच्या घरी जायचं नाही, काय हे? तुम्ही पण मटणच खाता ना, तुम्ही पण जीवच घेता ना. म्हटलं कस काय? म्हणे काओ आम्ही जर एखादा पशु कापला तो खाल्ला तर तुम्ही म्हणता मांसाहार करणं पाप आहे. मग तुम्ही जेव्हा एखाद्या शेतातले गहू कापून आणता त्यावेळेला हे पाप नाहीये का? गहू पण कापावेच लागतात ना, ते काही काढावे लागतात का? ऐकताय का तुम्ही गप्पाच मारताय फक्त?
शेतामध्ये गेल्यानंतर गहू काढावा लागतो का कापावा लागतो? कापावा लागतो, बरोबर. कापल्यानंतर फक्त तो मशनीमध्ये असं असं त्याला अंजारून गोंजारून काढतात का? नाही, त्याला मशनीमध्ये टाकावं लागतं. मशनीमध्ये टाकलं की पुन्हा त्याला गिरणीमध्ये न्यावं लागतं आणि त्या गव्हाचं पीठ होतं. ती जरा जास्त एज्युकेटेड होती म्हणून जरा जास्त डोकं लावत होती, परंतु तिला माहिती नव्हतं की अध्यात्म हा असा विषय आहे. एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. तुम्ही ग्रॅज्युएशन झालेले असू द्या, तुम्ही कितीही शिकलेले असू द्या, परंतु तुमचा पुस्तकी अभ्यास हा अध्यात्माच्या पुढे कधीही न टिकणार आहे. विठ्ठल विठ्ठल. ती जरा जास्त पुढचं बोलायला लागली, कारण जेवण केलं नाही त्याच्यामुळे तिला जास्त राग आला. लोकांना कशाचाही राग येतो? लोकांना नावं घेतलं नाही तरी लोकांना राग येतो. लोकांचं आम्ही काही बोललो नाही त्याचा राग धरतात आणि दुसऱ्या दिवशी महाराज लोकांबद्दल निंदा करतात लोक. हे आमच्यासाठी रोजचा विषय आहे, कारण त्यांच्या मनासारख्या गोष्टी घडलेल्या नसतात म्हणून आमची निंदा लोकांजवळ करतात. हा आमच्यासाठी नवीन विषय नाहीये, हा आमच्यासाठी जुना झालेला विषय आहे. तिला राग आलेला होता. ती मला म्हटली, काऊताई एवढा मांसाहार करता तुम्ही महाराज लोक, गळ्यामध्ये माळा घालता वारकरी, काहो आम्हीच करतो का मांसाहार? बाजरी गहू भाजीपाला हा सगळा कापावाच लागतो ना, मग तुम्ही मांसाहार करत नाही का? आम्ही जेव्हा एखादा पशु कापतो त्यावेळेला तुम्हाला मांसाहार वाटतो. बटाट्याची भाजी करताना ते सगळेच बटाटे टाकावे लागतात का? बटाट्याला पण कापावंच लागतं ना, मग हा मांसाहार नाहीये का? त्यावेळेला तिच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना तिला सांगितलं, बाई शास्त्र आम्हाला सांगतं, आमची परंपरा आम्हाला सांगते की या भूमंडलावरची प्रत्येक प्रक्रिया ही कापूनच करावी लागती. शेतातलं प्रत्येक धान्य हे आम्हाला कापावंच लागतं, भरडावंच लागतं. परंतु आमच्या परंपरेने आम्हाला सांगितलं, जे कापल्यानंतर ज्याच्यातून रक्त निघतं तो मांसाहार असतो, आणि जे कापल्यानंतर ज्याचं पीठ केल्यानंतर ज्याच्यातून रक्तच निघत नाही तो शुद्ध शाकाहार असतो. विठ्ठल विठ्ठल. पाया पडली आणि गपचूप निघून गेली. सांगायचं तात्पर्य, ज्या वेळेला आम्ही आयुष्यामध्ये अशा पद्धतीने जगतो त्यावेळेला तुकोबारांनी सांगितलं की अरे हा देह आपोआप अपवित्रपणाला लागतो, या देहाला आम्ही नाशिवंत म्हटल्याशिवाय राहत नाही. त्यावेळेला साधक म्हणाले, तुकोबा मांस खाणारे, व्यभिचार करणारे, या भूमंडलावरती असत्य वागणारे जर अपवित्र आहेत तर त्यांच्या देहाबद्दल नेमकं तुमचं म्हणणं काय? त्यावेळेला महाराजांनी सांगितलं, शरीर